नमस्कार मित्रांनो, एक नवीन दिवस आणि स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी आहे ट्रॉम्सो इकडे. ट्रॉम्सो हा एक स्टेट आहे नॉर्दर्न नॉर्वेमध्ये. ट्रॉम्सो फेमस आहे, खूप फेमस आहे नॉर्दर्न लाईट्ससाठी, ज्याला इकडे अरोरा बोrealis पण म्हणतात. आणि माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता डोंगरावरती पूर्ण बर्फ आहे. मी तुम्हाला पुढे दाखवेलच. पण त्याच्या अगोदर आपण जाऊया आईस एज. इकडे हे एक बर्फाचं म्युझियम आहे. इकडे अनेक प्रकारचे मूर्ती वगैरे ठेवल्यात बर्फाच्या. ते बघायला जाऊया. आणि आता मित्रांनो, इकडची घरं ट्रॉम्सो नॉर्वे, इकडची घरं थोडी मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आजूबाजूला संपूर्ण बर्फ असतो आणि इकडे बिल्डिंग वगैरे काही नाही आहेत आपल्यासारख्या इकडे. तर मित्रांनो, आता तुम्ही माझ्या पाठी पाहू शकता मॅजिक आईस एक म्युझियम आहे. इकडे सगळं आतमध्ये बर्फाचं असते आणि टेम्परेचर इकडचं आहे -4. पण ते लोक तुम्हाला कपडे बिपडे देतात, एकदम पॅक करून देतात तुम्हाला. तुम्हाला एवढी थंडी लागत नाहीये. आणि इकडे कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला ड्रिंक भेटते, अल्कोहोलिक, नॉन अल्कोहोलिक तुम्ही प्रेफर करतात तसं. तर मित्रांनो, इकडे एक एंट्री फी असते, स्मॉल अमाऊंट असते. पण जर तुम्ही तो कन्वर्ट केला नॉर्वेजियन क्राउन आणि इंडियन करन्सीमध्ये, तर अप्रॉक्सिमेटली ₹10,000 एंट्री फी असते इकडे. त्यांची एक स्वतःची करन्सी आहे नॉर्वेनियन क्राउन म्हणून. तर इकडे फक्त क्राउन चालतो. इकडे डॉलर, पाऊंड वगैरे काही चालत नाही. आणि जर तुम्ही कंपेअर केला तर एक $1 काहीतरी अप्रॉक्सिमेटली 10 की 11 क्राउन चाललेला आहे. आणि बर्फामुळे इकडे काही शेती होत नाही आणि सगळं सगळं त्यांना बाहेरून इम्पोर्ट करायला लागते. मी एक ड्रिंक घेतलेलं, नॉन अल्कोहोलिक होतं. तर म्हातारीबरोबर मी पण ड्रिंक घेतलं. चीअर्स केला आम्ही. आणि मी फोटो काढले. आणि इकडे जर तुम्हाला यायचं असेल तर पहिलं बुकिंग करावं लागते, कारण खूप गर्दी असते. आणि बुकिंग नाही केलं तर मग काही लोकं, किती लोकं ते कितीतरी लोकं परत गेले इकडून. कारण एंट्री नाही दिली. कारण एक छोटंसं म्युझियम आहे आणि सगळ्यांना इकडे अकोमोडेट करता येणार नाही. त्यांचा एक छोटासा बार होता. मी तिच्याकडून एक ग्लास घेतलं. ह्याच्यामध्ये ते लोकं आईसचं ग्लास असते, तर मी ग्लास घेतलं आणि ते माझ्याकडून फुटलं पण. एक त्याला क्रॅक गेला मी ठेवायला गेलं तर. तर तिने घेतलं आणि ते डस्टबिनमध्ये टाकलं. अनेक बर्फाने जे बनवलेले स्कल्पचर्स होते, ते इकडे बघायला मिळाले. पक्षी होती, बोट होती. अनेक प्रकारचे स्कल्पचर्स बघितले. इकडे ह्या लोकांनी एक टेम्परेचर सेट ठेवला आहे. कारण बाहेर पण चांगलं टेम्परेचर असते मायनसमध्ये आणि आतमध्ये पण काहीतरी -4 टेम्परेचर असल्यामुळे हे कधी मेल्ट होत नाही आणि मेल्ट व्हायची शक्यता पण नाही आहे. आता समोर पाहू शकतात ना तुम्ही, हे यांचे मेन मार्केट एरिया आहे. आता मार्केट एरिया म्हणजे केवढी बिझी असायला पाहिजे. आता तुम्ही जर चर्चगेट, अंधेरी हे लोकेशन्स बघितले तर किती बिझी असतात. यांची मेन मार्केट एरिया असून इकडे कोणीही दिसत नाही. तर मित्रांनो, आता मी आलो आहे नॉर्दर्न लाईट्स बघायला. नॉर्दर्न लाईट्स खूप फेमस आहे इकडे. अ, लांबून येतात एकदम. चायना आणि एशियन कंट्रीज आणि युरोपियन कंट्रीज, अमेरिकातून येतात नॉर्दर्न लाईट्स बघायला. माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता यांची मेन सिटी आहे. तर मग नॉर्दर्न लाईट्स बघायला मी एका केबल कारमध्ये गेला, केबल रोप जी आम्हाला वरती घेऊन जाईल. माझ्याबरोबर अनेक दुसरे दुसरे टुरिस्ट पण होते. तर केबल रोप ही आपल्याला वरती घेऊन जाईल. आणि नॉर्दर्न लाईट्सबद्दल थोडं सांगायचं तर तर नॉर्दर्न लाईट्सला अरोरा बोrealis पण म्हणतात. आणि नॉर्दर्न लाईट्स हे तुम्हाला दिसायचे चान्सेस असतात ऑक्टोबर टू मार्च. आणि तुम्ही खूप लकी असायला पाहिजेत की त्या टायमात नॉर्दर्न लाईट्स तिकडे दिसले. कारण वीज कशी चमकते 2-3 सेकंड फक्त. नॉर्दर्न लाईट्स तुम्हाला तेवढेच सेकंड दिसते. आणि त्या टायमाला जर तुम्ही तिकडे नसले, तर मग तुमचे चान्सेस खूप कमी असतात की तुम्ही नॉर्दर्न लाईट्स तुम्हाला दिसतील. आणि तरीसुद्धा लोकं खूप आशेने इकडे येतात. कारण ऑक्टोबर टू मार्चमध्ये चान्सेस असतात नॉर्दर्न लाईट्स दिसण्याचे. तर ते खूप आशेने येतात की आम्हाला दिसतील. कारण फेब्रुवारी महिना चालू आहे. आणि मला पण, मी खूप लकी होता की मला नॉर्दर्न लाईट्स बघायला भेटले. तुमची कॅमेराची सेटिंग तशी ठेवायला लागते तुम्हाला की नॉर्दर्न लाईट्स तुमच्या नजरेत पडतील. मी तुम्हाला दाखवणार आहे नॉर्दर्न लाईट्स कसे दिसतात आणि काय काय म्हणजे एवढे पॉप्युलर आहे. म्हणजे नॉर्दर्न लाईट्स कशाला एवढे पॉप्युलर की लोकांचा क्रेज एवढा आहे की एवढ्या लांबून लोकं येतात नॉर्दर्न लाईट्स बघायला. हा त्यांच्या सिटीचा व्ह्यू आहे. रात्री त्यांची सिटी अशी दिसते. एकदम डोंगरावरती बर्फ आणि खाली सगळी त्यांची घरं. तर मी ट्रॉम्सोला असल्यामुळे, ट्रॉम्सो जे नॉर्थला आहे, एकदम कंट्रीच्या नॉर्थला आहे, म्हणजे वरती आहे कंट्रीच्या. आणि तिकडे थंडी जास्त असल्यामुळे तिकडे चान्सेस खूप आहेत नॉर्दर्न लाईट्स दिसायचे. त्यामुळे तुम्ही एवढे जे टुरिस्ट पाहतात, ह्यांना माहिती आहे ट्रॉम्सोमध्ये चान्सेस खूप आहेत, म्हणून ते लोकं ट्रॉम्सोलाच येतात जास्त नॉर्दर्न लाईट्स बघायला. मित्रांनो, पुढे जो व्हिडिओ चालू होणार आहे, तो नॉर्दर्न लाईटचा चालू होणार आहे.
तर तुम्ही बघू शकतात की एकदम विजेसारखं फटकन येऊन लगेच निघून जाते आणि खूप कमी टाईम भेटते तुम्हाला. पण मी फोटो पण काढले आहेत नॉर्दर्न लाईटचे, ते तुम्ही माझ्या थंबनेलवर बघू शकता. आता रोपवे खाली जात आहे आणि रोपवेमध्ये अप्रॉक्सिमेटली 30 जणं तरी होती आणि साईडला तुम्ही बर्फ आणि यांची घरं बघू शकतात. एकदम वन फ्लोअर पण नाही यांचा आणि नॉर्मल एकदम घरं आहेत युरोपमध्ये. तर मित्रांनो, भरपूर थंडी आहे आणि तोंडातून शब्द पण निघत नाही आहे. आपण वरती होते. तुम्ही माझ्या पाठी पाहू शकतात. त्या एवढ्यावरून आपण 12,000 फूटवरून आता रोपवेने खाली आलो आहोत. तर खूप प्रयत्नानंतर मी नॉर्दर्न लाईट्स फायनली कॅप्चर केले आणि नंतर पण एकदा मला कधी चान्स भेटला तर परत एकदा नॉर्दर्न लाईट्स ट्राय करेल कॅप्चर करायचा. आणि मित्रांनो, आता वेळ आली आहे हा व्हिडिओ इकडेच थांबवायची. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण हा व्हिडिओ शेअर करा, कारण नॉर्दर्न लाईट्स खूप कमी लोकांना बघायला चान्स भेटतो. तर ते कधी गेले नसतील तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण हा व्हिडिओ दाखवा. बघा, स्नो एकदम कडक झालेला आहे, कारण थंडी मायनस टेम्परेचरमध्ये पोचलेली आहे आणि तोंडातून एकदम कमी शब्द निघतात. तुम्ही कधी बर्फामध्ये फिरायला गेले असतील तर तुम्हाला पण माहिती आहे की थंडीमध्ये आपण बोलू नाही शकत. तर अशा प्रकारे मी हा व्हिडिओ इकडे थांबवतो. टेक केअर. बाय बाय. गुड नाईट.